ॲडव्हान्स मटेरियल एम्प्लॉईज युनियन आणि कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कौटुंबिक आनंद मेळावा वाणवडी पुणे येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कामगारांसाठी वेतनवाढ सामंजस्य करार करण्यात आला। कंपनीच्या इतिहासात प्रथमच कुटुंबियांसमोर करार झाला। युनियनच्या वतीने अध्यक्ष शशिकांत चव्हाण, सेक्रेटरी सीताराम सावंत, उपाध्यक्ष नितीन वीर, खजिनदार कैलास परदेशी, जनरल सेक्रेटरी माणिक चिंचकर, सदस्य शशिकांत जांभळे, अजय खांदवे यांनी स्वाक्षरी केल्या। साक्षीदार म्हणून युनियनकडून माजी अध्यक्ष सुनील तांबे आणि संतोष जाधव, तर व्यवस्थापनाकडून साक्षीदार म्हणून श्री प्रसाद मालुसरे आणि श्री सूरज ढमढरे यांनी स्वाक्षरी केली। या करारावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक डॉक्टर अजित ठाकूर, उद्धव जोशी, तर वरिष्ठ अधिकारी श्री निखिल पाचोरी, श्री शंकर शेळके, श्री विजय रायकोटे, चीफ फायनान्स ऑफिसर श्री आनंद परसरामका यांनी स्वाक्षऱ्या केल्या। कामगारांच्या हिताचा विचार करून अंदाजे 13,500 रुपये प्रति महिना आणि 40 महिन्यासाठी भरघोस वेतनवाढ करण्यात आली। कामगार प्रतिनिधींनी सहकार्य केल्यामुळे उत्पादनात वाढ आणि गुणवत्ता वाढीची अडचण दूर करण्यास मदत झाली। कामगारांनी कंपनीच्या हिताचे सुरक्षा 5S कॅजन प्रणाली संदर्भात अनेक उपक्रम राबवले, त्यात चांगला प्रतिसाद मिळाला। सामंजस्य करार करताना 22% प्रोडक्शन वाढवून देताना कामगारांनी सहकार्य केल्यामुळे व्यवस्थापनाने इतर सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे कंपनीचे सामंजस्य अधिकारी ॲडव्होकेट उद्धव जोशी यांनी सांगितले। औद्योगिक कायदा सेक्शन 2P18CL अंतर्गत झालेल्या या करारामुळे भरघोस वाढ झाली। कामगार प्रतिनिधींनी स्वतंत्ररित्या पुढाकार घेऊन स्टील मेल्टिंग शॉपमध्ये 15% मनुष्यबळ उत्पादकता वाढवून दिल्यामुळे खर्चात बचत झाली आहे। तर कामगारांच्या हक्काच्या रजेमध्ये साठवणूक 120 वरून 90 पर्यंत कमी करण्यात आली। तसेच हजेरी बक्षिसामध्ये 1200 रुपयांची वाढ करण्यात आली। बिनव्याजी पगारापोटी 40,000 रुपये आगाऊ रक्कम देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्याने मनुष्यबळ विभाग प्रमुख डॉक्टर अजित ठाकूर यांनी यावेळी सांगितले, व्यवस्थापनाने केलेले सहकार्य त्याबद्दल आम्ही आभार मानतो। कामगार कमी करू नयेत अशी मागणी आपल्या मनोगतामध्ये कामगार युनियन अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केली। कामगार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देतो। 50 वर्षपूर्ती वाटचाल होत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। 75 वर्षपूर्ती करण्यासाठी कामगारांनी साथ द्यावी, प्रदूषण कमी व्हावं, कोविड झाल्यानंतर ऑर्डर कमी झाल्या, उत्पादन वाढविण्याबरोबरच गुणवत्ता जपली पाहिजे। कंपनी विकसित झाली तर सर्व कामगारांचे कल्याण होईल, असे कार्यकारी अधिकारी श्री श्रीनिवास यांनी सर्व कामगार आणि कुटुंबीय यांना उद्देशून सांगितले। कार्यकारी अधिकारी श्रीनिवास, कंपनी आणि मनुष्यबळ व्यवस्थापक डॉक्टर अजित ठाकूर, CFO आनंद परसरामका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सूत्रसंचालन मनुष्यबळ विभाग प्रतिनिधी विद्या पठारे यांनी केले। सेक्रेटरी सीताराम सावंत यांनी वेतनवाढ करार केल्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले। या कार्यक्रमाला अनुसरून 20 आणि 30 वर्ष यशस्वीरित्या काम केलेल्या 60 कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापनाच्या वतीने मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 5,500 रुपये देऊन तर कुटुंबियांना मनगटी घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले। डॉक्टर संजीव सराफ यांनी सर्व कुटुंबियांना औद्योगिक आणि घरेलू आजार आणि उपचार यावर मार्गदर्शन केले। कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर अजित ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अंदाजे 600 कुटुंबियांनी एकत्र प्रतिभोजन आणि अलबेला ऑर्केस्ट्राच्या सुमधुर गाण्याचा आस्वाद घेतला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील तांबे, रवींद्र चव्हाण, प्रसाद मालुसरे यांनी परिश्रम घेतले, तर उपाध्यक्ष नितीन वीर यांनी उपस्थितांचे आभार मानले। आज हम लोग शुभ अवसर पर मिलने का बहुत आनंद रख रहा है और ये एग्रीमेंट, वेज रिवीजन का एग्रीमेंट साइन करने में मेरे बहुत आनंद मेरे को मिलता है। इसमें सबको कल्याण कामगार निधि और जो सारलोहा का एम्प्लॉयज वेज वर्कर्स को हम लोग आमंत्रण करके हम उनका सामने साइन करने में मेरे को बहुत आनंद मिलता है। और ये 50 साल इस साल हो गया, डायमंड जुबली हुआ, और 25 साल और 50 साल इसको प्लांट चलाने में हमको बहुत गर्व लगता है। भारत फौज जब तक है, भारत फौज का बिजनेस जब तक बढ़ते रहता है, हम लोग आगे और बढ़ते रहेंगे, क्योंकि भारत फौज का मेन स्टील सप्लाई हम लोग का है। 60-70% हम लोग सप्लाई करते हैं।
तो जो भी ग्रेड्स हम लोग प्रोड्यूस करते हैं वो दुनिया में कोई नहीं करता है। भारत फोर्स और किसी को देते नहीं है, हम लोग को ऊपर वो डिपेंडेंट है, हम लोग को बोलता है कि हम लोग को डेवलप करके देना है। तो हम लोग डिफेंस, एरो सेक्टर, एयर स्पेस और ऑयल एंड गैस, इंजीनियरिंग सेक्टर और ऑटोमोबाइल, जितना भी इत्यादि जितना भी आपका सेक्टर्स है वो सारा सेक्टर में हम लोग मौजूद है। और उसका जितना भी ग्रेड्स हम बनाते हैं, अनोखी ग्रेड्स बनाते हैं, अनोखी स्टील बनाते हैं और उसका चलते हमारा मेक इन इंडिया प्रोग्राम को सक्सेसफुल कर रहा है। और मेक इन इंडिया प्रोग्राम लेने का प्रधानमंत्री मोदी जी जो लेते हैं हमारा तरफ से कंपनीज को देख करके आगे वो बढ़ाना चाहता है। और हम लोग इसमें इस प्रोग्राम में आयोजित करने का बहुत बहुत उत्साह है और गर्व भी लगता है हमको। थैंक यू। ची जी कंपनी आहे सार्लोवा ॲडव्हान्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड ही यंदा 50वे वर्ष पूर्ण झालेले आहे कल्याणी ग्रुपला आणि 50 वर्ष पूर्ण झाल्याचं हे औचित्य आहे की ह्या वर्षी आम्ही 15वा वेतन करार आहे तो युनियन बरोबर यावर्षी साईन केलेला आहे. या वर्षीचा मूळ उद्देश जो आहे की संपूर्ण कुटुंब आहे कल्याणींचं हे जे कुटुंब आहे हे कुटुंब असंच नेहमी पुढे अबाधित राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे याच्या अनुषंगाने एक युनिक प्रकारे एक वेगळ्या पद्धतीने हे यावर्षीचा वेतन करार साईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण कामगार आणि त्या कामगारांची फॅमिली, त्यांची मुलं बाळ यांना घेऊन हा वेतन करार आम्ही साईन केलेला आहे. जनरली कसं असतं की वेतन करार हा लेबर डिपार्टमेंटमध्ये जाऊन साईन केला जातो. लेबर मिनिस्टर किंवा लेबर इन्स्पेक्टर जे असतात त्यांच्या उपस्थितीत हा साईन होतो. परंतु एक वेगळ्या पद्धतीची सुरुवात कल्याणी ग्रुपने यावेळी केलेली आहे, जे कामगार आणि कामगारांचे कुटुंबीय यांना एकत्र करून हा असा मोठा कार्यक्रम यावेळी केलेला आहे. हे 50 वर्ष पूर्ण झालेल्याचं एक औचित्य होतं. त्याचप्रमाणे कामगारांची जी बांधिलकी आहे युनियन आणि मॅनेजमेंट यांचा जो एकोप आहे हा याच्यातून दिसून येतो. कामगारांची कंपनीप्रती असलेली बांधिलकी आणि मॅनेजमेंटची कामगार आणि कामगारांची मुलं बाळ यांच्याप्रती जी असलेली बांधिलकी आहे ती याच्यातून आपल्याला दिसून येते. त्यामुळे मी सर्वप्रथम ह्या कामगार बंधू आणि त्यांच्या कुटुंबियांचं स्वागत करतो आणि मॅनेजमेंटला धन्यवाद देतो. त्यांनी अशा पद्धतीने हा मोठा सोहळा इथे निमंत्रित करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. मी उद्धव जोशी, इंडस्ट्रियल रिलेशन्स हेड, सार्लोहा ॲडव्हान्स मटेरियल्स प्रायव्हेट लिमिटेड. आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी कामगार आणि व्यवस्थापन याच्यामधील सामंजस्य करार संपन्न झालेला आहे. या कल्याणी ग्रुपच्या सार्लोहा कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की यातले प्रत्येक करार जे आहेत हे बायपार्टाईट झालेले आहेत. म्हणजे फक्त संघटना आणि व्यवस्थापन ही विशेष करून या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की या बाकीच्या भरपूर कंपन्या आपण पाहतो की त्या ठिकाणी कन्सलेशनमध्ये जातात आणि त्यानंतर तिथे निगोशिएशन होऊन सेटलमेंट पूर्ण होतात. परंतु या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं ही कंपनी किंवा याची संघटना कधीही कामगार कोर्टामध्ये किंवा कामगार सहायुक्ताच्या कार्यालयामध्ये कधीही न जाता स्वतः व्यवस्थापन आणि कामगारची संघटना याच्यामध्येच हा करार होतो आणि त्याप्रमाणे आज हा करार संपलेला आहे. तो या ठिकाणी सह्या आज झालेल्या आहेत. या कराराचं वैशिष्ट्य असं आहे की या करारामध्ये अशी कोणतीही घटना राहिलेली नाही की पाठीमागच्या करारांचा संदर्भ त्याच्यामध्ये घेता येईल. हे एक्सक्लुझिव्हली संपूर्ण असं सेटलमेंट आहे. त्यामुळे पाठीमागची कोणतेही सेटलमेंट रेफर करण्याची गरज लागणार नाही. प्रत्येक गोष्ट जी कामगारांना ॲप्लिकेबल आहे ती सर्व याच्यामध्ये करारामध्ये नमूद केलेली आहे. याचे डिस्बर्समेंटसुद्धा आम्ही या पगारामध्ये केलेले लोकांचे आणि सगळे कामगार खूप हॅपी आहेत. मी खूप आनंदी आहे की मला या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 3 वर्षामध्ये हे दुसरं सेटलमेंट मी पूर्ण करतो. तर अतिशय आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात संघटनेबरोबर हे सेटलमेंट झालेलं आहे आणि मला ॲज अ इंडस्ट्रियल रिलेशन्स हेड म्हणून खूप आनंद होतो आहे की संघटनेने याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये बदल झाला नव्हता आणि त्यानंतर
वेतन करार लांबणीवर पडतो की काय अशी काळजी वाटत होती. परंतु दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन परत सामंजस्याने हा करार केला. त्याबद्दल विशेष करून मी संघटनेचे आभार मानतो. व्यवस्थापनाने सुद्धा आम्हाला खूप चांगलं मदत केली आणि त्यामुळेच हा करार जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही करू शकलो आणि आज आम्ही हा आनंद मेळावा या ठिकाणी साजरा करत आहे. धन्यवाद. अध्यक्ष शशिकांत गुलाब चव्हाण. मी एवढंच बोलू इच्छितो की आजपर्यंत आमचे करार व्यवस्थापनाच्यावर आमचे समंजस करार झालेले आहेत. कधी कोर्टात जायची, कुठं बाहेर जायची वेळ आम्हाला आलेली नाही आणि आजपर्यंत आम्हाला व्यवस्थापनाने हर वेळेला मदत केलेली आहे आणि आज समंजस करार पूर्ण केलेला आहे. ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचणी येतील त्या वेळेला आम्हाला व्यवस्थापनाने मदत केलेली आहे. त्यामुळे मी कल्याणी ग्रुपचे व आमच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव